एवढे ओपनचे किती जण आहेत बघ ते आहे बघ ते इकडला निकॅप घातल्याने आमच्यात काय झाले रे सौरभ चौले यांनी माईक सफर साधायचा आहे. सौरभ प्लीज खेळाडूंना विनंती आहे की पंचांच्या बरोबर त्यांनी कुठल्याही प्रकारचं अग्रीमेंट करायचं नाही. सर्वांना सक्त सूचना आहे. सौरभ चौले या ठिकाणी मी आपले वडिंगेचे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. खेळाडू या ठिकाणी रघुनाथ पाटील जे किसान क्रीडामंडळ वडंगेचे ते उत्कृष्ट असे रायडर होते, त्यांचे या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. मी गजवांना आमच्या मंडळाचे खेळाडू गजवांना व शशिकांत पाटील यांना विनंती करीत होतो त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. मुरली फोटोग्राफर मुरली लगेच या ठिकाणी रघु पाटील यांचं पुष्प देऊन आमच्या मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू गजानन सुतार हे त्यांचं स्वागत करतील. मुरली सौरभ चौले छावा शिरोली आणि युवा अनाजे
40 किलो खाली दोन्ही संघांनी खेळण्यामध्ये यायचं आहे. वजनाने काय असेल ते शंका असतात करून घ्यायचं आहे. पुन्हा वेळ घालवायचा नाही आहे. आम्हाला ग्राउंड मोठं करायचं आहे. युवा अनाजे छावा शिवरली उपांत्य फेरीतील दोन्ही संघांनी आत यायचं आहे आणि वजनाची काय शंका असेल तर आपल्या निरसन करून घ्यायची आहे. पुन्हा वेळ घालवणार नाही आम्ही. तेवढ्यासाठी सामना थांबतोय, ग्राउंड थांबतोय. छावा शिवरली आणि अनाजे आपण वजनाचं काय असेल ते क्लिअर करून घ्या. परत आम्ही वजन बिजन करत बसणार नाही. आताच करून घ्या. युवा अनाजे छावा शिवरली दोन्ही 40 किलो खाली संघाने वजनाचं ते निश्चित करून घ्या. शिक्षा वगैरे असेल तर परत ग्राउंड राहिल्यावर वेळ घालवू नका. शिवशक्ती शिये शिवप्रेमी शिरोली छावा शिवरली आणि युवा अनाजे आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या वजन काढण्याजवळ यायचं. तुमची काय शंका असेल क्लिअर करून घ्या. चला छावा शिवरली आणि युवा अनाजे दोन्ही संघ यायचं. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. आपण Abel. Abel. Garanti ke bawah. Abel.
संतोष ग्राउंडच्या साईड ग्राउंड मध्ये आत जाऊ. क्रीडांगण समिती साईड बंदने आपल्याला सांबर मारण्यासाठी याला पड किशा मारून घ्या. भीमराव जरासे ग्राउंडवरची व्यवस्था विवेक धनाजी प्रदीप जरा ग्राउंडची व्यवस्था लावायची आहे जरासे. युवा अनाजे आणि छावा शिवली 40 किलो खडे दोन्ही संघाने व्यासपीठाच्या गळ्यावर दिल्या. तुमच्या काय वजनाची संख्या असेल ती क्लिअर करून घ्यायला लागेल. छावा शिवली आणि युवा अनाजे त्याला दोन्ही संघाने यावेळीकडे यायचं. क्रीडांगण क्रमांक 2 लगेच आखून घ्यायचं आहे. ग्राउंड कमिटी क्रीडांगण क्रमांक 2 लगेच आखून घ्यायचं आहे. कोच आले की बाय तुमची टीम चांगली लागते. तेव्हा मगाच्या आली रामदेव बापू टीम पाठवा इकडे. ते बापू टीम पाठवा इकडे. रामदेव गवडे तेव्हा टीम पाठवा इकडे. कन्या प्रियंका सतीश कुमार पाटील सध्याच्या सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग कोल्हापूर इथं कार्यरत आहेत. पाटील आपले जे मनोहर शिंदेच्या कन्या आहेत ते सध्या सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग या ठिकाणी कार्यरत. त्यांना व्यासपीठावर त्यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश हा की प्रियंकानं आपल्या शिवशक्ती महिला कबड्डी टीम होती आणि धनश्री पाटील ह्या दोघींच्या महिला खेळाडू आहेत. तर त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे सर्वांनी. सध्या धनश्री पाटील ही कोल्हापूर पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. प्रियंका ही जलसंपदा विभाग कोल्हापूर या सहाय्यक अभियंता म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. दोन्ही या आपल्या महिला उत्कृष्ट अशा दोघी रायडर होत्या. जे आपली महिला टीम होती त्या दोघी उत्कृष्ट अशा रायडर होत्या. वजन विभागाने कार्यकर्त्यांना वजन विभागाकडे या. वजन विभागाकडे कार्यकर्ते आपण वजन विभागाकडे या.
काटाकाट चालू बाळा आता दोन वजन विभागाचे प्रमुख आपण वजन करण्याकडे या. वजन विभाग प्रमुख 5 मिनिटात लोन मारला एक ठेव. प्रियंका सतीश कुमार पाटील यांनी उत्तर जनार्थ असं 5555 म्हणजे ती कबड्डीची त्यांना आवड आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर जनार्थ 5555 या 65 किलो वजनी गटासाठी असं त्यांनी बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि धनश्री पाटील यांनी अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट पकड व उत्कृष्ट चढाई व चषक धनश्री संतराम पाटील यांनी या 2222 अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट पकड 2222, उत्कृष्ट चढाईपटू 2222 हे धनश्री पाटील यांनी आपल्या या खेळाडूंसाठी जाहीर केलेलं आहे. शिवशक्ती सीए शिवप्रवी शिरोली, शिवशक्ती सीए शिवप्रवी शिरोली दोन्ही 65 कवडी संघाने तयारी करून किनाऱ्यामध्ये यायचे आहे. शिवशक्ती सीए शिवप्रवी शिरोली ओम साई दर्शने शहाजीराजे क्रीडामंडळ खोती, ओम साई दर्शने शहाजीराजे क्रीडामंडळ खोती याही 65 कवडी संघाने तयार करून घ्या. ओम साई दर्शने शहाजीराजे क्रीडामंडळ खोती आपण तयारी करून घ्या. आमच्या मंडळाचे सदस्य व खेळाडू विजय बाजीराव चौगले, सेल्सिअक्स इन्स्पेक्टर यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. विजय बाजीराव चौगले.